मुंबईत आज मनसेचा महत्त्वाचा मेळावा पार पडणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे सकाळी 10 वाजता हा मेळावा पार पडणार आहे। मनसे नेते, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष आणि त्याचबरोबर मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। मतदार यादीतील घोळ, दुबार मतदान आणि त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा संदर्भात सतर्क राहण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा आज एक महत्त्वाचा मेळावा गोरेगाव नेस्को इथे पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेचे मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। गटाध्यक्ष, शाखाध्यक्ष, त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मनसेचा हा आज मेळावा पार पडतोय। या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। प्रामुख्याने निवडणूक यंत्रणेसंदर्भात राज ठाकरे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी यांची भेट घेतली होती आणि विविध मुद्दे जे आहेत ते राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते आणि त्याच अनुषंगाने आजचा हा सगळा मेळावा पार पडतोय। पक्ष पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे जे आहेत ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळ असेल, बोगस मतदान असेल किंवा एकूणच निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राज ठाकरे यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले होते त्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत। आपण बघतो की मेळाव्याची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या मेळाव्यामधून राज ठाकरे प्रामुख्याने कुठले मुद्दे उपस्थित करतात आहे, पक्ष पदाधिकाऱ्यांनी काय सूचना करतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। या मेळाव्याची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि राज ठाकरे जे आहेत ते आजच्या मेळाव्यातून प्रामुख्याने निवडणूक यंत्रणा असेल, निवडणूक आयुक्तांच्या झालेल्या भेटीगाठी असतील, या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने संवाद करतात आहे आणि काय भाष्य करतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।